तिसऱ्या सेशनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आपण पुढे जाणार आहोत. आपण मगाशी म्युकरमायकोसिस जे सर्वात घातक इन्फेक्शन या आजारामध्ये असतं त्याचा अभ्यास केला. ऍक्च्युअली म्युकरमायकोसिसचे 6 प्रकार आहेत, परंतु सध्या सर सगळ्यात एक मिनिट करोनाशी निगडीत जो प्रकार आहे म्युकरमायकोसिस तो म्हणजे रायनोसेरेब्रल, ज्याचा आपण आता उहापोह केला किंवा अभ्यास केला. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या वेळ आपण जे बोललो ते म्हणजे मध्यमवयीन माणसं, अडल्ट्स आणि वयोवृद्ध यांच्याविषयी. आता सगळ्यात महत्वाचं बोलायचं की लहान मुलांच्या बाबतीमध्ये. आता 2-3 गोष्टींचे प्रश्न महत्वाचे लक्षात आले, की पहिली जेव्हा वेव्ह होती करोनाची, त्या करोनाच्या काळामध्ये लहान मुलं, अगदी थोडेसेच लहान मुलांना करोनाचे सिम्पटम्स पाहायला मिळाले. खूप कमी लहान मुलं अफेक्ट झाले आणि त्या मुलांमध्ये प्रतिकार शक्ती जोरदार असल्या कारणाने ते तसेच बरे झाले. शक्यतो बऱ्याच पिडॅट्रिशियनने सगळ्यात चांगली गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी काहीच औषध दिलं नाही. काही जणांनी अगदी जास्तीत जास्त पॅरासिटामॉल दिलं आणि 3 दिवसात 4 दिवसात हे मुलं बरे झाले. कोणीही त्याच्यात मृत्यू झाल्याचा अनुभव पाहायला मिळाला नाही. त्यामुळे खूप साधी लक्षणं होती. ताप होता, कोरडा खोकला होता, घशात खवखव होती, कोणाला थोडीशी तोंडाची चव गेली होती, वास येत नव्हता किंवा काही जणांना काही जणांना थोडंसं धाप लागत होती. हे थोडेसे लक्षणं पहिल्या वेव्ह मध्ये लहान मुलांमध्ये सापडली होती आणि त्यातले काही जणांची टेस्ट करण्यात आली, पॉझिटिव्ह आली, परंतु वेगळं काही द्यावं लागलं नाही. काही जणांनाच अगदी टॅमीफ्ल्यू वगैरे काही जणांनी वापरलं होतं, परंतु ते कमी प्रमाणात लागलं आणि हे मुलं खूप पटकन बरे झाले. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये मात्र लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण कंपॅरेटिव्हली पहिल्या लाटेपेक्षा थोडं जास्त होतं आणि यामध्ये लक्षणं बदललेली होती. म्हणजे हे वरचे लक्षणं तर होती, ही प्राथमिक लक्षणं जे म्हणतात ती प्राथमिक लक्षणं तर होतीच होती, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मुलांमध्ये पाहायला मिळाली ते म्हणजे पोट बिघडणं, उलट्या होणं, कधी जुलाब होणं, काही जणांमध्ये बेशुद्धपणा, अचानक बेशुद्ध पडणं, खूप चिडचिड निर्माण होणं, ज्यांना बोलता येत नाही किंवा ज्यांना कमी बोलता न येणारी लहान वयाची मुलं आहेत, ज्यांच्यामध्ये खूप चिडचिड करायचे, त्रागा करायचे, काही जणांचे डोळे लाल झाले, काही जणांमध्ये अंगावर खूप पुरळ उठली, काही जणांचे फक्त हातापायाची नख किंवा बोट निळे झाले, त्याला कोविड टोज असं नाव दिलं जातं, कोविड टोज. म्हणजे अशी लक्षणं ह्या दुसऱ्या वेव्ह मध्ये खूप कॉमनली लहान मुलांमध्ये पाहायला मिळाले आणि बरेच लहान मुलं यावेळी अफेक्ट झाले. पण ते जरी झाले तरीही ते अनेक लहान मुलांमध्ये ऑलरेडी प्रतिकार शक्ती ही स्ट्रॉंगच असते आणि ती प्रतिकार शक्ती जास्त स्ट्रॉंग असल्या कारणामुळे ते लवकर बरे झाले. म्हणजे त्यांना खूप जणांना ऍडमिट करायची गरज पडली नाही किंवा काही जणांना ऍडमिट केलं तर 1-3-4 दिवसात ते फार पटकन त्याच्यातनं रिकव्हर झाले. त्यांना खूप स्टिरॉइड सारख्या औषधांची गरज पडली नाही किंवा त्यांना रेमडेसिवीर सारखी इंजेक्शन द्यायची गरज पडली नाही. त्यांना व्हिटॅमिन्सच्या गोळ्या त्या योग्य प्रमाणात त्या पिडॅट्रिशियन नुसार, कारण लहान मुलांचे डोस हे मोठ्या माणसांसारखे नसतात, त्यामुळे त्यांच्या वजनानुसार त्या औषधांचा डोस ठरत असतो. व्हिटॅमिन जरी द्यायचं तरी ते वजनानुसार असतं, व्हिटॅमिन सी द्यायचं ते सुद्धा वजनावर ठरलं जातं. त्यामुळे त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या लहान मुलांमध्ये औषधं द्यावे लागतात. परंतु हे हे सगळं जरी झालं तरी ह्या दुसऱ्या वेव्ह मध्ये लहान मुलांमध्ये अजून एक प्रकार पाहायला मिळाला, जो पोस्ट कोविड म्हणजे कोविड होऊन गेला आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये एक आजार ज्याला MIS-C असं म्हटलं जातं, मल्टिपल इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन. MIS-C म्हणजे काय, तर मल्टी सिस्टीम इन्फ्लॅमेटरी चिल्ड्रन सिंड्रोम. म्हणजे म्हणजे करोना होऊन गेला, परंतु फुफ्फुसाचा दाह झाला, फुफ्फुसामध्ये सूज आली, हृदयामध्ये सूज आली, कुठेतरी आतड्यामध्ये सूज आली, किडनीला सूज आली, म्हणजे मल्टिपल सिस्टीम शरीरामधल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये दाह निर्माण होणे, सूज निर्माण होणे आणि थोडीशी प्रकृती गंभीर झाली, हा आजार अनेकांमध्ये पाहायला मिळाला. याला हॉस्पिटलाइज करून ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून ह्या हा जो प्रकार आहे जो दुसऱ्या मध्ये लहान मुलांमध्ये पाहायला मिळाला. आता काय झालं की हे मुलं गेले जवळजवळ 1.5 वर्षांपासून घरी आहेत. मध्यंतरच्या काळात थोडा वेळ मिळाला, त्यावेळेला हे ग्राउंडवर गेले, गर्दी केली,
गर्दीत ते पुन्हा ते इफेक्ट झाले आणि म्हणून लहान मुलांमध्ये प्रादुर्भाव जास्त प्रामुख्याने आत्ताच्या वेळेमध्ये पाहायला मिळाला. परंतु काय झालंय, की लहान मुलांमध्ये बेचैनी असते. ते स्थिर नसतात. बुद्धिमत्ता प्रचंड असते. बुद्धी सतत चंचल असते. नवीन-नवीन शिकायची गरज असते. खेळायची आवश्यकता असते आणि हे सगळं बंद झालं. ही मुलं घरात कुजतायत. त्यांची एनर्जी जी आहे ती वेगळ्या ठिकाणी लागली. ह्या लहान मुलांची एनर्जी टीव्ही मध्ये अडकली आहेत. ही लहान मुले आपल्या मोबाईल मध्ये अडकली आहेत. अभ्यासाच्या नावाखाली अभ्यास चालू आहे, परंतु सोबत सोबत अनेक गोष्टी त्या मोबाईल मधल्या, त्यातले कार्टून नेटवर्क, त्यातल्या गेम्स, याच्यामध्ये ही पिढी अचानक खूप वास्तवापासून दूर चालली. खरं तर ही संधी होती आपल्या सगळ्यांकरता. सगळे घरात होते. एकमेकांशी संवाद साधायला, बोलायला, गप्पा मारायला, शिकवायला, नवीन-नवीन गोष्टी करायला संधी होती. परंतु दुर्दैवानं हे जे आपल्या हातात असलेल्या ज्या गोष्टी आहेत मोबाईल सारख्या, यांनी आपला सर्वांचा घात केलाय. घरात 4 जणांचं कुटुंब आहे, चौघांकडे 4 मोबाईल आहे, तर प्रत्येक जण त्या मोबाईलशी बोलतोय. का बरं? वास्तवात का नाही, आपण आभासी जगात खूप जगतोय. आणि मुलांना आभासी जगात जगायची सवय लागली. कार्टून नेटवर्क हे आभासी जगात जगण्याचं खूप मोठं साधन त्यांना मिळालंय आणि त्यामुळे ते आभासी जगात जगल्या कारणाने जेव्हा वास्तव समोर येतं त्यावेळेला ते बोर होतात. एकच शब्द तुम्हाला खूप कॉमन पाहायला मिळेल. खूप बोर झालं, खूप बोर झालं. लहान मुलं सतत ते वाक्य वापरतात बघा. का बोर झाले? कारण ते वास्तवात नव्हते, आभासीत होते. आभासीत होते तोपर्यंत एन्जॉय करत होते. तासंतास टीव्ही पाहत होते, तासंतास मोबाईलचे गेम खेळत होते. हेच आता नडणार आहे. ह्या गोष्टींमुळे लहान मुलांमध्ये नैराश्य येण्याचं प्रमाण वाढत चाललंय. मागच्या दुसऱ्या वेव्हला मध्यमवयी वर्गात नैराश्य निर्माण झालं होतं. त्याच्या आधी मोठ्यांमध्ये नैराश्य होतं. आता दिसतंय ते लहान मुलांमध्ये नैराश्य आहे आणि ते लहान मुलांमधलं नैराश्य ही पुढचा जर कोरोना आला, पुढची जर वेव्ह आली, लाट आली, तर हे लहान मुलांमधल्या नैराश्यामध्ये जर त्यांनी एंट्री केली, तर सगळ्यात मोठा धोका जो निर्माण होणार आहे, तो लहान मुलांना निर्माण होणार आहे. नीट समजून घ्या. मग करायचं काय? करणं खूप महत्वाचं आहे. करणं म्हणजे काय? तर सगळ्यात महत्वाचं, की लहान मुलांबरोबर गप्पा मारणं आणि त्यांना आपला वेळ देणं. आपण वेळ देतोय का हो मुलांशी? का त्या मोबाईल, WhatsApp मधल्या चॅट्समध्ये गुंतण्यापेक्षा मुलांबरोबर संवाद साधणं, त्यांच्याबरोबर खेळणं. कधी खेळायला चान्स नाहीये, खेळा ना, पत्ते खेळा, त्यांच्याबरोबर कॅरम खेळा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा, त्यांच्याबरोबर कुठेतरी गच्चीवर फिरा. बाहेर जायला परवानगी नाही, गच्चीवर फिरा. एकमेकांशी धुडगूस घाला. अरे खूप महत्वाचं आहे. त्यांना त्यांना त्यांचे आई-बाप, त्यांचे आजी-आजोबा ह्या माध्यमातनं जर मिळू शकत असतील, जे मिळत नव्हते, चान्स नव्हता, कारण प्रत्येक जण आपल्या कामात बिझी होता. आता ही संधी, ह्या संधीचा आपण काहीच वापर करत नाही. या संधीच्या विरोधात जातोय आपण आणि ती संधी घालवून बसणार आहे. पुढचा कोरोना अजून शिकणार आहे. आपण काही शिकणार नाही. कोरोना शिकणार आहे, तो अजून स्ट्रॉंग स्वतःला बनवणार आहे आणि आपण मात्र काही शिकत नाही. आपण त्यातनं बोध घेत नाही. आपण पुढची तयारी करत नाही. आपण स्ट्रॉंग बनवत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की याचा सगळेजण एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून बसले, ते म्हणजे कोरोना आणि कोरोनाला कसं घालवायचं. कोणी ह्या गोष्टीचा विचार करत नाही. अरे आपण आरोग्य कसं मिळवायचं? हेल्थ कशी निर्माण करायची? आपल्यामध्ये शक्ती कशी निर्माण करायची? आपला दृष्टिकोन हा हेल्थ ओरिएंटेड पाहिजे का डिसीज ओरिएंटेड पाहिजे? म्हणजे आरोग्याकडे दृष्टिकोन ठेवून पाहायचं का आजाराकडे दृष्टिकोन ठेवून पाहायचं, हे खूप महत्वाचं आहे, जे आपण पाहतच नाहीये. आपण कॉन्सन्ट्रेशन आजारावर केलेलं आहे. लसी निर्माण करण्यात आपण आजाराकडे पाहतो. अरे हेल्थ निर्माण करण्यात स्वतःकडे पहा ना. स्वतःला स्ट्रॉंग बनवू शकतो. व्यायाम करायला वेळ आहे. भरपूर वेळ आहे. आपण झोपायला वेळ वापरतोय. लवकर उठून तासभर व्यायाम केला, योगासनं केले. बाहेर जायला परवानगी नाही, योगासनं करा. बाहेर जायला परवानगी नाही, घरातल्या घरात गच्चीवर, टेरेसवर चाला, सूर्यनमस्कार घाला, प्राणायाम करा. वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणायामांमधनं शक्ती मिळवा. आहार, चांगला आहार घ्यायला संधी आहे. आपण फास्ट फूड खायला उपयोग करून घेतो. बघा आपण विरोधाभासात वागतोय. जे करायला पाहिजे त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध करतोय. अरे चांगल्या गोष्टी आपणही खाव्यात, आपल्या मुलांनाही शिकवाव्यात. याचा उपयोग काय?
भाजी भाकरी हा प्रकार बाजूला होऊन आपण ब्रेडकडे चाललोय, पिझ्झाकडे चाललोय, बर्गरकडे चाललोय, चायनीजकडे चाललोय. ज्यांनी हा आजार आणून सोडलाय त्यांच्याचकडे चाललोय आपण परत. त्या चायनीजमध्ये जे अजिनोमोटो वापरलं जातं ना, ते खूप धोकादायक आहे. ते कॅन्सर निर्माण करतं. तरी आपण तेच टाकतो कारण ते चवीला, जिभेला खूप चांगलं लागतं, पण ते कॅन्सर शरीरात तयार करतंय. ही संधी आहे वेगवेगळ्या गोष्टी करायची. आहार अत्यंत संतुलित करण्यासाठी आणि ते मुलांबरोबर गप्पा मारून, त्यांचा सहभाग घेऊन, त्यांना गोष्टी शिकवत, स्वयंपाकातल्या काही गोष्टी शिकवत, त्यांची एनर्जी योग्य ठिकाणी लावली. त्यांना जर वेगवेगळ्या गोष्टी वाचायची संधी उपलब्ध करून दिली, त्यांना पुस्तकं वाचायची गोडी लावली, त्यांना पेपर वाचायची गोडी लावली, त्यांची एनर्जी योग्य ठिकाणी चालेल. त्यांच्याबरोबर कोरोना बाबतीत संवाद साधला. आपण काय म्हणतो त्यांना कशाला सांगायचं? त्यांना काय कळतं? एकच गोष्ट सांगतो, आपल्यापेक्षा जास्त त्यांना कळतं. आपल्यापेक्षा जास्त ज्ञानी ते आहेत. त्यांना जर काही सांगायला गेलं ते म्हणतात, "ते आम्हाला माहिती तुम्हाला काहीच नाही माहिती." कारण त्यांच्या हातात मोबाईल आहे, त्यांच्या हातात टीव्ही आहे, त्याचा रिमोट आहे. म्हणजेच ते ऐकत असतात. त्यांच्या कानावर खूप गोष्टी पडत असतात. त्यांचे मित्रांचा एक ग्रुप असतो. त्यांच्यामध्ये संवाद होत असतो. मग आपण सकारात्मकतेने काही गोष्टी त्यांच्याबरोबर संवाद साधला. कोरोनाविषयी माहिती दिली, वेगवेगळ्या आजारांविषयी माहिती दिली, प्रतिकारशक्ती कशी वाढवायची, तुझी शक्ती कशी स्ट्रॉंग करायची, तू कसा स्ट्रॉंग बनला पाहिजे, याकरता छोट्या-छोट्या गोष्टींचा उपयोग केला. म्हणजे हात धुवायचे, हात धुताना कंटाळा येतो. हात धुताना त्यांना हॅपी बर्थडे म्हणायला लावायचं. बघा किती छान आहे, सोपी गोष्ट आहे. म्हणजे हात धुतले की त्याला टाळ्या वाजवायला सांगायचं हॅपी बर्थडे. एक म्हणायला लावलं, आपोआप तो करायला लागतो. त्याला त्याचं महत्त्व पटवून दिलं. त्याला सांगितलं, "अरे आपण ह्या गोष्टी कितीतरी छान आहेत, ह्या पाहू शकतो. ह्या पुस्तकातनं हे खूप छान दिलंय. वाचू बरं आपण काय पाहू सगळे मिळून वाचू." आपण वाचून दाखवलं. त्याला गोडी लागली. तर पुढचं पुस्तक तोच मागणार आहे वाचायला. त्याला एखादं आरोग्याविषयीचं पुस्तक वाचून दाखवलं. त्याला सांगितलं, "अरे याच्यात काय स्ट्राँग असतं." हे त्यांना समजून सांगितलं, की "अरे ह्या-ह्या गोष्टींमधनं प्रोटीन खाल्ल्याने काय फायदा होतो? अंड खाल्ल्याने नेमकं काय फायदा होतो? बदाम खाल्ल्याने काय फायदा होतो? खजूर खाल्ल्याने काय फायदा होतो? त्याच्यात काय असतं?" हे जर आपण त्यांना समजून सांगून, त्यांना सहभागी करून जर त्यांना सांगायचा प्रयत्न केला, तर मला गॅरंटी आहे ते खूप स्ट्राँग बनू शकतील आणि ते जर स्ट्राँग बनले, तर पुढची वेळ त्यांना काहीही करू शकणार नाही. वेळ आत्ता आहे. आत्ता वेळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आत्ता वेळ आहे. नंतर आपल्या हातात वेळ नाही. नंतर आता गव्हर्नमेंट काम करतंय, की पुढची वेळ आली तर हॉस्पिटल सुसज्ज पाहिजेत. ऑक्सिजन टँक प्रत्येकाने घेऊन ठेवा. ऑक्सिजन प्लांट काढा. मग तुम्ही आजाराची पुढची तयारी करताय. स्ट्रॉंग बनवण्याची तयारी नाही करत आहे. कुठेतरी काहीतरी चुकतंय याचा विचार कोणीच करत नाही. खूप महत्वाचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला? अरे आपल्याला स्ट्रॉंग करा. एक कोरोना गेला, दुसरा व्हायरस नाही येणार का? लस घेऊन तुम्ही फक्त कोरोनाला प्रिव्हेंट करणार, त्याच्या एका स्ट्रेनला प्रिव्हेंट करणार. तो बदलून आला तर त्याला काहीच उपयोग नाही. त्याच्यापेक्षा तुमची जनरल इम्युनिटी प्रतिकारशक्ती वाढवली, तर तुम्ही काय ए काय, दुई काय, सी काय, डी काय कुठलाही व्हायरस येऊन द्या, कुठलाही विषाणू येऊन द्या, कुठलाही जीवाणू येऊन द्या, कुठलाही पॅरासाइट येऊन द्या, कुठलाही फंगस येऊन द्या. तुम्ही जर स्ट्रॉंग असेल, तर तो तुम्हाला काहीच करणार नाही. मग स्ट्रॉंग बनायचं की नाही? आणि स्ट्रॉंग बनताना नुसतं शारीरिक नाही, तर मानसिक सुद्धा स्ट्रॉंग कसं बनायचं? ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या जेव्हा आपण करू शकू, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण कुठल्याही आजारावर नियंत्रण पाहू शकू आणि त्यावेळेला आपण आजार प्रिव्हेंट करू शकू. बघा खूप महत्त्वाचं आहे. आपण कुठं चुकतोय हे फार महत्त्वाचं आहे. खूप शंका असतात मनात. या शंकांचं निरसन करून घेणं गरजेचं आहे. मुलं तुम्हाला खूप छोट्या गोष्टी विचारत राहतात. त्याचं शंका निरसन होणं गरजेचं असतं. ते त्यांना सांगा. त्यांना जवळ घेऊन बसा. स्पर्श हा फार गरजेचा असतो लहान मुलांच्या बाबतीमध्ये. आपण स्पर्श करतच नाही त्यांना. आपण दूर ठेवतो. अरे घरात आहे तुम्हाला कोरोना नाहीये. तुम्ही हात धुवा, स्वच्छ राहा, एकमेकांबरोबर गप्पा मारा, त्यांना स्पर्श द्या. तर मायेची ऊब जी असते ती तुमच्यामध्ये खूप स्ट्राँग बनवत असते. अजून काही प्रश्न मनामध्ये येतात, की डॉक्टर एक प्रश्न मला विचारला होता, की एखादी स्त्री आहे जी स्तनपान करते आणि तिला कोविड झाला तर काय करायचं? मग त्या बाळाला तिचं दूध द्यायचं का नाही? लहान बाळ असेल, 6 महिन्याच्या आतलं असेल, ज्याला आईचंच दूध लागतं, बाहेरचं चालत नाही, त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आईचंच दूध पाजणं हे आवश्यक आहे. आईच्या दुधातनं
ज्या अँटीबॉडीज तयार होतात कोरोना विषयीच्या, कोरोना व्हायरसच्या विरोधात, त्या अँटीबॉडीज त्याच्यातनं ट्रान्समिट होत राहतात. बाळाची इम्युनिटी आपोआप वाढती. त्याला काही गरज वेगळं औषध द्यायची पण गरज नाही. त्या अँटीबॉडीज त्याला प्रिव्हेंट करणार आहेत. हा पण महत्वाचा मुद्दा आहे. मग काही गोष्टी अशा मनामध्ये येतात, त्या गोष्टींची शंका निरसन होणं खूप गरजेचं आहे. ती पॉझिटिव्ह आली तर घाबरायचं नाही. लहान मुलं पॉझिटिव्ह आली तर मात्र मात्र तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कारण त्यांना क्वारंटाईन करता येणं अवघड आहे. आता घरामध्ये लहान मुलगा आहे 4 वर्षाचा, 3 वर्षाचा, तो पॉझिटिव्ह आला. त्याला तुम्ही 17 दिवस एका खोलीत बसवू शकणार आहेत का? नाही. मग अशा वेळी घरात वयोवृद्ध जे आहेत, त्यांना क्वारंटाईन करा. म्हणजे ते दूर राहतील, ते अफेक्ट होणार नाही. तो घरात थोडासा फिरू शकेल. त्याला त्याची संधी. मग त्या गोष्टी तुम्ही स्वच्छ ठेवा. त्या गोष्टी काय म्हणतात त्याला, की त्या गोष्टींविरुद्ध तो जिथं टच करेल त्या गोष्टी निर्जंतुकीकरण, सोडियम हायपोक्लोराइट नावाचं द्रव्य आहे, ज्याचं 1% सोल्युशन म्हणजे 100 ml ला 1 ml सोडियम हायपोक्लोराइट टाकून ते पाण्याने त्या गोष्टी सतत पुसत राहिल्या, घर स्वच्छ करत ठेवलं, तर आपण तो प्रिव्हेंट करू शकतो. इतरांना त्याच्यापासून प्रादुर्भाव होणार नाही याची आपण काळजी घेऊ. त्यांना शांत बसवणं खूप अवघड, त्यांना एक ठिकाणी ठेवणं खूप अवघड आहे. आणि म्हणून लहान मुलांना झालेले इन्फेक्शन हे थोडंसं प्रसार वाढवण्याच्या दृष्टीने खूप त्रासदायक असतं. मुख्यत्वे लहान मुलाला झालं तर पॅरेंटपैकी एकाने जबाबदारी घ्यावी. एक तर आईने किंवा एक तर वडिलांनी, कोणीतरी. म्हणजे तोच एक जण संपर्कात राहील त्याच्यासोबत आणि तो स्वतःची काळजी घेऊ शकेल आणि तो त्या गोष्टींकडे लक्ष ठेवत राहील आणि ते दुसरा इफेक्ट होणार नाही. एकाच वेळी दोघं जण इफेक्ट होणं हे धोकादायक होऊ शकतं. आणि म्हणून एकानी जबाबदारी घेऊन त्याच्याकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवून तो पूर्ण बरा होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं राहणार आहे. ज्या माध्यमातनं आपण लवकरात लवकर त्यालाही बाहेर काढू शकू आणि इतरांना त्याचा प्रसार होण्यापासून रोखू शकू. म्हणून लहान मुलांमध्ये जेव्हा असं असं लक्षणं पाहायला मिळतात आणि लहान मुलं जर पॉझिटिव्ह आले, तर आपल्याला जास्त प्रामुख्याने ह्या सर्व गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, घरी अंगावर कुठलीही गोष्ट काढायची नाही. आपल्याला वाटायला लागलं, डॉक्टरांकडे घेऊन जायचं. आपले जे फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्याकडे घेऊन जा. त्यांना दाखवा. त्यांच्या सल्ल्याने जर कोणाची महत्वाचे त्या पिडियाट्रिशियनकडे, बालरोग तज्ञांकडे घेऊन जायची गरज असेल, त्यांच्याकडे घेऊन जा. त्यांना दाखवून घ्या. त्यांचा सल्ला घ्या. ते जे सांगतात त्या पद्धतीने वागा. आणि सतत डॉक्टरांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी असतात, त्याच्या मागचा विचार असतो. तो विचार ते सांगत नाही. ते फक्त तुम्हाला सल्ला देतात. त्याच्या मागचा विचार त्यांनी केलेला असतो. म्हणजे एखादी तपासणी करायची तर त्याच्या मागे विचार असतो, की का करायची? त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, ती विश्वास ठेवून करा ना. विश्वास हे महत्वाचं नातं आहे. जे विसरत चाललोय आपण. आपण गिरायकासारखं झालोय. गिरायक नाहीये. हे एक नातं आहे डॉक्टरांबरोबरचं. हे फार महत्वाचं आहे. आपला जर विश्वास असेल तर आपण लवकर बरा होतो. माझे अनेक पेशंट आहेत, जे फक्त फोनवर सल्ला घेतात. "डॉक्टर मला असं-असं होतंय, काय करू?" मी त्यांना सांगितलं. मग ते म्हणतात, "डॉक्टर तुम्ही सांगितलं ना, आता मला भीती नाही." इतके इतके रिलेशन्स तयार झालेत, की कुठूनही राज्यातनं कुठूनही फोन येतो. "डॉक्टर असं-असं आहे, काय करू?" बोलतो मी त्यांच्याशी, सांगितलं. ते घाबरून ते भीती निघून गेली. ते तयार होतात, व्यवस्थित बरे होतात. विश्वास हे फार महत्वाचं नातं आहे आणि जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी लवकर पेशंटला बाहेर काढू शकते. म्हणजेच जेव्हाही आपल्याला कोरोना घालवायचा आहे किंवा कोरोनावर विजय मिळवायचा आहे, तो एकटा माणूस ज्याला कोरोना झालाय, तो एकटा युद्ध करून उपयोगाचा नाही. आपल्याला पूर्ण सामर्थ्यानिशी त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. या ठिकाणी प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे. म्हणजे पेशंटचा स्वतःचा, पेशंटच्या नातेवाईकांचा महत्वाचा, त्याच्या मित्र-मैत्रिणींचा महत्वाचा. कारण मित्र-मैत्रिणी सुद्धा खूप गरजेचं असतात. काही मदत लागली, आर्थिक मदत लागली, काही वेळेला म्हणजे समजा घरातले सगळेच अफेक्ट आहेत. त्यांना घरात एखादाच जण आहे, त्याला आहार पुरवणं, अनेक गोष्टी असतात. मित्र-मैत्रिणी तेवढ्याच महत्वाच्या. तो त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर तेवढाच महत्वाचा आहे. ते हॉस्पिटल तेवढंच महत्वाचं आहे. क्वारंटाईन सेंटर तेवढंच महत्वाचं आहे. हे सगळ्यांचा रोल कोरोनाला हरवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मग ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची पथी कोणती?
सगळ्यात महत्वाची पॅथी एकच आहे, ती ॲलोपॅथी नाही, तर आयुर्वेद नाही, ती होमिओपॅथी नाही, ती सिम्पथी आहे. सिम्पथी. सिम्पथी म्हणजे काय? सिम्पथी म्हणजे दुसऱ्याचा कारुण्याने विश्वास ठेवून उपचार करणं, त्याला खूप 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 आत्मविश्वास देणं म्हणजे सिम्पथी. आणि ही सिम्पथी जर आपण तयार केली, तर ही सिम्पथी 100% करोनाला घालवण्यासाठी खूप उपयोगी येणार आहे. तर मित्रांनो, आपण जवळ-जवळ गेले 1.5 तास आपण गप्पा मारतोय. गप्पा मारतोय म्हणण्यापेक्षा मी एकटाच बडबड करतोय आणि त्याचं कारण असं आहे, की आपण वर्गात बसलेलो नाहीत. आपण एका प्लॅटफॉर्मवर बोलून बसलोय आणि त्यामुळे मला संवाद साधणं म्हणजे मीच बोलत होतो. मला एवढंच या निमित्ताने विचारायचं की कोणाला काही प्रश्न असतील, अनेक प्रश्न पडले असतील. कोणाला जर काही प्रश्न असेल तर आपण त्यात एक 10 मिनिटं त्याच्यावर चर्चा करू आणि मग हा सेशन थांबवू. कोणाचेही काही प्रश्न असतील तर आपण अगदी खात्रीने विचारू शकता. आपण त्यावर चर्चा करू शकतो. आपला आपला कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकताय. प्रश्न विचारताना घाबरू नका आणि हा का विचारायचा? मनात आला तर विचारावं. आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. माझा तुम्ही प्रश्न फक्त मी एकच गोष्टीविषयी नमूद करू इच्छितो, ती म्हणजे तुम्ही मला लसी संबंधी विचारत असाल, तर मी त्यावर भाष्य करणार नाही. कारण आमची पॅथी, मी होमिओपॅथीचा माणूस आहे आणि होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतो. आमची पॅथी ही लसीला तेवढं महत्त्व देत नाही. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं हे चुकीचं ठरेल. त्याच्याविषयीचे काही प्रश्न असतील तर ते आपण ॲलोपॅथिक डॉक्टर्स कुठल्याही त्यांच्याशी चर्चा करून आपण ते सोडवू शकतो. त्यामुळे ही गोष्ट मी प्रामुख्याने, कारण मला तिन्ही पॅथींचा समन्वय हवाय. मला तिन्ही पॅथी कोणालाही नावं ठेवायचे नाही. त्यामुळे मी त्याच्यावर फक्त भाष्य करणार आहे. अजून काही शंका असतील तर तुम्ही विचारू हॅलो. शकता. हा बोला. हॅलो. हा बोला, ऐकतोय मी. हा सर, मी सागर मुके बोलतोय. हा बोला ना, ऐकतोय. हा सर, मला ऑक्टोबर 2020 मध्ये कोरोना झाला होता. हा, तर मी डॉक्टर रस्तान सरांकडे ट्रीटमेंट घेतली. थोडस पुढे येऊन बोलता का? जरा आवाज त्याच्यानंतर कमी. एकच मिनिट फक्त. एक मिनिट, एक येतोय मिनिट. सर आवाज आता? हा, एक मिनिट फक्त. हा बोला. हो बोला बोला. हा, येतोय सर आवाज? हो हो, येतोय. म्यूट झाले तुम्ही. हो सर, म्हटलं मला ऑक्टोबर मध्ये कोरोना झाला होता. बरोबर. त्यानंतर माझ्या आता मागच्या महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये घरच्या सर्वांना कोरोना झाला होता. हम्म, माझे 2 मुलं सोडून लहान, हम्म, आणि मी सोडून. तर सरांकडे ट्रीटमेंट घेतली होती, डॉक्टर रसाळ सरांकडे. तर त्यांच्याकडे सर्व नीट पण झाले. वडिलांना 13 स्कोर होता, ऑक्सिजनवर होते आयसीयू मध्ये, पण सर्व व्यवस्थित बरे झाले. सरांनी व्यवस्थित सगळ्यांचं ट्रीटमेंट दिली, सर्व व्यवस्थित बरे झाले. पण माझा हा एक प्रश्न आहे की मला ऑक्टोबर मध्ये झाला होता, तर परत मला कोरोना होऊ शकतो का? होऊ शकत नाही असंही म्हणता येत नाही आणि होऊ शकतो असं पण नाही. दोन्ही गोष्टी. तुम्ही जर तुमची प्रतिकार शक्ती डेव्हलप केली, तुम्ही स्ट्रॉंग झाले, तर मी खात्रीने सांगतो तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. कोरोना झाला तर होणारच नाही असं नाही. हा, तुम्ही जर लक्षच दिलं नाही आपल्या हेल्थकडे, तर गॅरंटीने कुठलाही कोरोनाच व्हायरस येऊ शकतो असं नाही. कुठलाही व्हायरस तुम्हाला त्रास देऊ शकतो. विषाणू कुठलाही येऊ शकतो. आपण जेव्हा जगतो त्यावेळेला प्रत्येक श्वासागणिक आपल्या शरीरात अनेक व्हायरस प्रवेश करत असतात. म्हणून प्रत्येक वेळेला आपण आजारी पडत नाही. जोपर्यंत आपली प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग आहे तोपर्यंत आपण आजारी पडत नसतो. त्यामुळे आपण पटकन आजारी पडतो असं कधीच होत नाही. आपण आपण त्याला प्रतिकार करू शकतो जोपर्यंत आपण स्ट्रॉंग आहे. म्हणूनच मी सगळ्यात जास्त महत्वाचा वेळ त्या गोष्टी करता दिलाय, की आपण चुकतो एका गोष्टीकडे, की आपण हेल्थ ओरिएंटेड होत नाहीये. आपण डिसीज ओरिएंटेड आहे. आताही प्रत्येकाने हा विषय विचारात घ्या. 1 तास स्वतःसाठी, 23 तास इतरांसाठी. इतर गोष्टी करण्यासाठी 23 तास आहेत. 1 तास स्वतःसाठी द्या. तुम्ही तुमची हेल्थ सांभाळा. तुम्ही निरोगी राहता. तुमचं वय किती साधारण? 31. साधारण 53 आहे. मी गेले 5-7 वर्ष झाले दररोज कंपल्सरी 1 तास स्वतःसाठी देतो. एक तर मी कोविडच्या आधीही मी सायकलिंग करत होतो
आणि आताही कोविड म्यूट झाले सर. हा कोविड मध्ये कायदा हातात घ्यायचा नाही म्हणून मी सायकलिंग बंद करून योगासनं चालू केले. कंपल्सरी 4:50 ला उठून 5:30 ते 6:30 1 तास स्वतःसाठी हा मी न चुकवता करतोय. मी जर ते नाही केलं तर मी सुद्धा खूप पटकन आजारी पडू शकतो. तुम्ही तरी इतरत्र हालचाल करू शकत असाल, मी एकाच जागेवर सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत असतो. मला शरीराला हालचाल नाही. मी फार पटकन अफेक्ट होऊ शकतो. मी जर दुर्लक्ष केलं माझ्याकडे तर मी आजारी पडू शकतो. म्हणून मी एक प्रायोरिटी ठेवली, हेल्थ ही प्रायोरिटी आहे. पहिलं एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 तास हा स्वतःसाठी देणे. तुम्ही सगळे आजार प्रिव्हेंट करू शकाल. मग त्याच्यात काहीही करा. पाऊण तास चाला, 12 सूर्यनमस्कार घाला. सायकलिंगला जशी परवानगी मिळेल तशी सायकल चालवायला सुरुवात करा. हळूहळू वाढवत वाढवत सायकलिंग करा. मी साधारण करेघाट रिटर्न येतो 1 तासामध्ये. तेवढी मी सायकलिंग करायचो. ते आपण ठरवू तसं असतं. किंवा रनिंग करा. पण रनिंगने गुडघ्यांना झीज होते. त्यामुळे रनिंग पेक्षा चालणं, जॉगिंग चांगलं महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर सूर्यनमस्कार महत्वाचे. 1 तास योगा केला तो सुद्धा महत्वाचा आहे. योगाने तुम्ही स्वतःला खूप चांगलं ठेवू शकता. 10 मिनिटं प्राणायाम करायचे, फार महत्वाचे आहेत. दिवसभर जर बैठक असेल, ऑफिस वर्क करत असाल तर थोड्या थोड्याने उठून थोडंसं चालायचं, परत जागेवर येऊन बसायचं. थोड्या थोड्या हालचाली, पॅसिव्ह मुवमेंट मी मगाशी ज्या सांगितल्या त्या करत राहणं, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. मग आपण करोना काय कुठल्याही आजाराला आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि समजा तुम्हाला जर काही आजार असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, तर तो मात्र आपण कंट्रोल ठेवणं हा फार गरजेचा आहे. आणि तो सुद्धा बरा होऊ शकतो. तो जर टाईप 2 असेल तर टाईप 2 आजार डायबिटीस हा पूर्ण बरा होऊ शकतो होमिओपॅथीने. किंवा ब्लड प्रेशर असेल जे होमिओपॅथी पूर्ण बरं करू शकतं. अशा अनेक गोष्टी आहेत. अजून ओके सर, थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू सर. तुम्ही आता जे सांगितलं की योगासनं करायचे किंवा सकाळी 1 तास स्वतःसाठी द्यायचा. हं. तर मागच्या जेव्हापासून हे कोविडचं वातावरण परत झालंय चालू, तेव्हापासून आमच्या सरांनी म्हणजे सगळ्यांनाच एक मॉर्निंग ॲक्टिव्हिटी आमच्या पूर्ण ऑफिस टीमने चालू केली आहे, की सकाळी उठून एक्सरसाइज करायची, मेडिटेशन करायचं. त्याच्यासाठी आम्ही एक ग्रुप पण बनवलेला आहे सेपरेट. म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटी आम्ही करतो. त्यानंतर तुम्ही जे व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट्सचं पण सांगितलं होतं, तर आपण सगळ्यांना त्या व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट्स पण इथं कंपनीमध्ये देतोय. त्याच्याने म्हणजे बराचसा फरक पडलाय. की म्हणजे जे आजाराचं प्रमाण आहे, ते आमच्या कंपनीमध्ये एवढे लोकं असताना सुद्धा खूप कमी आहे किंवा नाहीच आहे, निग्लिजिबल आहे पूर्ण. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हटलं की सह्याद्री ॲग्रोटेकने या गोष्टी करता पाऊल उचललंय. हे मला खूप खूप आवडलं. ही फार महत्वाची गोष्ट होती आणि ही करणं फार गरजेचं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचं आणि आपल्या कंपनीत असलेल्या प्रत्येकाचं आरोग्य जर चांगलं राहिली तर ती कंपनी वर जाऊ शकते आणि तुम्ही ते करताय. ही अत्यंत महत्वाची गोष्ट तुमची कंपनी करते. त्यामुळे मी खरोखर तुमच्या हसे सरांना, शिवसौ हसे सर, तुम्ही सर्वजण सर्वांचं मी खरोखर मनपूर्वक धन्यवाद देतो, अभिनंदन करतो त्या गोष्टी करता. आणि ही गोष्ट सर प्रत्येकाने पाहावी. आमचे नितीन हसे सर आहेत, एम-डी आहेत आमचे, ते तुमच्याशी बोलतील सर. हो, अगदी अवश्य. खूप आवडेल मला बोलायला. सर नमस्कार. नमस्कार, नमस्कार. कसे आहात सर? खूप छान. ऍक्च्युली काय असतं माहिती का सर, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून नाही, पण 1-2 प्रकारची लोक असतात, की एक असतात की खरंच ज्ञानी, की ज्यांच्याकडे ज्ञान असतं आणि त्यांना ते द्यायला आवडतं. आणि दुसरे असतात व्यवहारी, का जे काय करतात माहिती का, तर तेवढा वेळ द्यायचा आहे, तर तेवढा वेळ काय करतात माहिती का, तो देतात आणि तो संपेपर्यंत वाट पाहून तो एक्सटेंड नाही करत. म्हणजे तुम्ही स्वतःहून 45 मिनिटाचं जे सेशन आहे, तर ते 3रं सेशन चालू आहे. तर बेसिकली मी ज्यावेळेस प्रियांकाला सांगितलं, तर मला संजोत वैद्य मॅडम कडून तुमच्याविषयी माहिती मिळाली. तर इमिडिएटली मी प्रियांकाला बोलल्यावर ती बोलली, की आमच्या घराच्या तिथंच आहे आणि तिने स्वतःहून तुमच्याकडून त्या होमिओपॅथीच्या गोळ्या पण घेतल्या आणि तिने मला सांगितलं, की सर डॉक्टर खूप हुशार आहेत
आणि आपण त्यांचं सेशन ठेवायला पाहिजे. ती आमच्याकडे एचआरचं काम बघतीये. म्हटलं का नाही, काय असतं माहिती का, माणसाला आपण आजारी पडल्यावर इंजेक्शन देण्यापेक्षा जर आपण तो आजारी न पडो म्हणून जर काही जर टेक्निक दिलं, काही ज्ञान दिलं, तर ते खूप महत्वाचं आहे. आता आमच्याकडे ऑलमोस्ट 150 लोक काम करतात. मग ते 150 लोकांचं काम बंद करून आपण त्यांना नॉलेज द्यायचं, हा एक तसा काय करतो की खर्चिक असतो. पण त्या माणसांच्या आयुष्यामध्ये जर त्यांनी 1% जरी त्या ज्ञानाने इम्प्रुव्हमेंट झाली, तर रसाळ डॉक्टरांचं जे काही ज्ञान आहे, तर त्यांच्यासाठी ते पैसे होऊन खूप मोठं आहे. म्हणजे तुम्ही इतकं मोठं म्हणजे व्यवस्थित सेशन घेतलं, पॉइंट वाईज सांगितलं. तुम्ही जे म्युकर मायकोसिसचं सांगितलं ना सर, माझे आत्या, त्यांचे मिस्टर आणि जवळपास त्यातले जो 3 जण म्युकर मायकोसिसने शताब्दीला ऍडमिट आहे. हो. आणि त्याच्या पाठीमागचं पहिलं कारण असं की ते काय झालं की इन्फेक्टेड झाल्यावर 7-8 दिवस त्यांनी ते अंगावर काढलं. आणि त्याचं पहिलं कारण की खर्च होतो. शेतकरी कुटुंबात काय असतो माहिती का, की बरोबर. उत्पन्न आणि याच्यामध्ये खर्च खूप होतो. हम्म. आणि याकरता म्हणजे आज कोविड आला म्हणून नाही, जेव्हापासून आम्ही कंपनी चालू आहे तेव्हापासून आम्ही दरवर्षी प्रत्येकाचे वर्कमॅन कॉम्पेन्सेशन असेल, त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स मध्ये मेडिक्लेम असेल किंवा त्याच्यानंतर मॉर्टिलिटी इन्शुरन्स असेल, तर ते रेग्युलर काढतोय. त्यामुळे काय होतं माहिती का, की माणसाच्या मनामध्ये जी भीती आहे खर्चाची, ती निघून जाते आणि तो खर्च करतो. आणखीन तुम्ही जे काही पॉईंट घेतले, प्रत्येक पॉईंट हा खूप महत्वाचा आहे. होतं काय माहिती का, समजा माझ्यासारख्या माणसाच्या लेवलला मी तुमच्यासारख्या लोकांमध्ये फिरतो आणि ती 4 का गोष्टी का नाही पडतात. पण जी काही समजा वर्कर लेवलची किंवा काही गाडी चालवणारी माणसं आहेत आमच्याकडे, फॅक्टरीत काम करणारी माणसं आहेत, तर त्यांचा त्या संदर्भात संपर्क येत नाही. आणि फक्त कंपनी म्हणजे काय बनतं माहिती का, पगार देतोय ना तर आपलं काम संपलं आणि तिथपर्यंत आपण सीमित होऊन जातो. पण संजय वैद्य मॅडमच्या निमित्तानं तुमचा नंबर भेटला. त्याच्यानंतर तुमच्याशी संपर्क झाला आणि प्रियंकाचे पण धन्यवाद. तिने काय केलं की पटकन त्या गोळ्या आणल्या, सगळ्यांना दिल्या आणि डॉक्टर विशेष सांगतो, तिने उभं राहून समोर प्रत्येकाच्या तोंडात त्या गोळ्या जातात तिने ते पण पाहिलं. म्हणजे ते पण तिने मॉनिटर केलं. आणि आजही खूप छान नियोजन झालं. आणि सगळ्यात महत्वाचं, कोरोनाची भीती तुम्ही घालवली. म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो डॉक्टर, की गेल्या ते जे काही आमचे 2 पेशंट आहे म्युकर मायकोसिसचे, त्यांचा स्कोर 20चा आहे. एकाचा 18चा आहे आणि एकाचा 20चा आहे. गेल्या 10 दिवसापासून मी रेग्युलरली शताब्दीला जातोय त्या पेशंटकडं. खूप वेळा मी ते पेशंटला उचलून स्ट्रेचरवर ठेवलं, स्ट्रेचरवरून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं आणि मी काल माझ्या आर-टी-पी-सी-आर टेस्ट केली, तर ती पूर्णपणे निगेटिव्ह आली. म्हणजे त्याच्यामध्ये काहीही पॉझिटिव्ह आलं नाही. मलाच भीती वाटली होती, कारण 10 दिवसापासून आपण त्या कोविड पेशंटच्या संपर्कात आहे. तर तुमचा व्हिडिओ म्यूट झाला, बंद झाला. हॅलो. हा, हां? झाला चालू, झाला. हां, झालं चालू. सॉरी सर. तर ते 2 पेशंट आहे, म्हणजे शताब्दीला ऍडमिट हो. आहे ते नाशिकला. तर गेल्या जवळपास आज 8वा दिवस आहे की मी कंटिन्युअसली जात होतो. तर माझं जे काही रुटीन आहे, मी तर गेल्या 2 महिन्यापासून डाएटवर होतो. पण त्याच्यामध्ये जे काही अंडी असेल, त्याच्यानंतर सकाळी उठून समजा एक्सरसाइज आहे किंवा प्राणायाम आहे. तर या सगळ्या लोकांबरोबर केल्यामुळे काय झालं माहिती का, ती रोगप्रतिकारक क्षमता तेवढी काय झाली, चांगली झाली. आणि माझे चुलते आहेत, ते फक्त एकच दिवस माझ्याबरोबर आले होते आणि तिसऱ्या दिवशी आम्ही आर-टी-पी-सी-आर केली, त्यांची पॉझिटिव्ह आली. म्हणजे आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता या खूप लसी घेण्यापेक्षा आणि काही करण्यापेक्षा ती जर आपण चांगली जागृत जर केली, तर काय होतं माहिती का, ती ह्या आजारांशी लढू शकते. आपण काय करतो, औषधाकडं, त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्हकडे जाण्यापेक्षा आहे ना, आपण क्युरेटिव्हकडे जायचं लक्ष देतो. म्हणजे बरोबर. याच्यातून मी सगळ्यांनी एवढं एकच सांगू शकतो, की बिंग अ एम्प्लॉय वेलफेअर म्हणून आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ट्रेनिंग घेतले, डॉक्टरांचं सेशन घेतलं, गोळ्या दिल्या, इन्शुरन्स काढलं. पण तुमची रोगप्रतिकारक क्षमता ही तुम्हालाच ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये आतमध्ये येऊन काही आपण बुलेट प्रूफ जॅकेट घालून कोरोनाला वाचवू शकत नाही. म्हणजे डॉक्टर रिअली बरोबर. थँक्स अ लॉट. इट वॉज रिअली अ ग्रेट टाईम विथ यू. आणि इनफॅक्ट आणखीन एक महत्त्वाची म्हणजे तुम्ही बोललात, की कृपया आरोग्य यंत्रणेवर क्वेश्चन मार्क किंवा संशयास्पद रीतीने पाहू नका. कारण प्रॉब्लेम काय होतो, प्रत्येकाला वाटतं की ही लोकं लुटायला निघली, हे करायला निघली. आजची परिस्थिती अशी आहे, की दोन्ही दारावट आणि तिसऱ्या मोहरीवट त्या डॉक्टरांच्या घरात पैसे येतात. त्यामुळे त्यांना एखाद्याला लुटून आज काहीच गरज नाहीये. त्यामुळं आज मी स्वतः बघतोय 8 दिवसापासून हॉस्पिटलला जाऊन, कोरोना 100% अस्तित्वात आहे. आणि तो तुम्ही घरी थांबले किंवा कामावर आले किंवा कुठं राहिले म्हणून होणार आहे, नाही होणार आहे असं नाही. तुम्ही काळजी नाही घेतली तर 100% होणार आहे. म्हणून तुम्ही जी काही त्रिसूत्री आहे, मास्क वापरणं, अंतर ठेवणं, रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवणं, आहार चांगला ठेवणं आणि याबरोबरच
की तुम्हाला एवढं करूनही झालाच तर न घाबरणं आणि लवकर वेळेमध्ये दवाखान्यात जाणं. जर कोणाला वाटलं की आपण मेडिक्लेम तर काढलेला आहे, पण छोटा मोठा खर्चासाठी जरी वाटलं तरी कंपनी पैसे द्यायला तयार आहे. कोणाला कोरोना झाला तर आपण पगारी सुट्टी पण देतोय, मागच्या महिन्यांमध्ये पण दिलेली आहे आणि इथून पुढेही देऊ. कारण काय होतं की कोरोना आता आला, पुढल्या वर्षी तो कदाचित नसेल, पण तुम्ही आणि मी असू. बरोबर. त्यामुळे आपण दोघंही टिकलो पाहिजे. म्हणून डॉक्टरांसारखीच आणखीनही भरपूर जणांची आपण मदत घेऊ. ते आपल्या बरोबर आहे ते. या व्यतिरिक्त कोणाला काही वाटायचं असेल तर नक्कीच बोला. मी या सेशनच्या निमित्ताने डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. प्रियंकाचे मानतो आणि संजत वैद्य मॅडमला डॉक्टर एक प्लीज मेसेज कराल की थँक्स अ लॉट की त्या योगानं तुम्ही आम्हाला भेटलात. चलो थँक्यू सर. नमस्कार सर. धन्यवाद. शेवटचा 1-1.5 मिनिट उरलाय. 1च मिनिट. या निमित्ताने संजोत मॅडम बहुतेक असतील, कारण मी सकाळी वैद्य साहेबांशी बोललो होतो मीटिंगला. मी त्यांना पासवर्ड आणि ते पाठवलं होतं. ते आहेत नाही माहित नाही आता लेक्चरमध्ये, पण असतील तर त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. डॉक्टर जयश्री भोलाने मॅडम ज्या MD मेडिसिन आहेत, त्यांनी हा सेशन पूर्ण अटेंड केलाय आत्ताचा सेशन. त्यांचे खूप धन्यवाद. त्यांचं हो, मी बघितलं. वैशिष्ट्य असं आहे की त्या स्वतः ॲलोपॅथिक MD असून सुद्धा त्या मात्र होमिओपॅथीचा खूप अगदी मनपूर्वक महत्व देतात. आणि त्यांनी मला म्हटले होते की मला ऐकायचं, त्या स्वतः या ठिकाणी होत्या. आणि तुमचा सर्व स्टाफ अगदी शेवटपर्यंत, म्हणजे आता जवळजवळ 2 तास होत आले, पण कोणीही जागा सोडली नाही. सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद मानतो. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाला एक गोष्ट आहे की मी मागचा व्हिडिओ केलाय तो प्रत्येकाने पहा, आणि ते तुम्हाला जे औषध तुम्ही घेतलंय प्रतिबंधक, ते तुमच्या फॅमिलीला प्रत्येकाला द्यावं, हे माझं प्रामुख्याने मत आहे. की घरात जेवढे जण आहेत प्रत्येकाला ते औषध प्रिव्हेंटिव्ह म्हणून द्या. त्याचा उपयोग नक्कीच होईल. एक शंका मनात घेण्यात काहीच अर्थ नसतो. हे औषध आज पुन्हा आतापर्यंत संजोत वैद्य मॅडमनी माझ्याकडनं 400 डब्या नेल्यात. आज परत 100 डब्यांसाठी त्यांनी मागणी केली. त्या स्वतः पुरवतात वेगवेगळ्या गावांमध्ये. आपणही थोडासा रोल घेऊन प्रत्येकापर्यंत पोहोचवलं तर आपण पुढच्या येणाऱ्या वेव्हवर नक्कीच प्रभुत्व मिळवू शकू. तुमच्याबरोबर खूप बोलण्यात, संवाद साधण्यात खूप मजा आली. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. थँक्यू. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद.